नमस्कार मित्रांनो. संगीत साधना या चॅनलद्वारे मी बाना जाधव आत्तापर्यंत प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे यांचे वडील श्रीधर महाराज देहूकर यांनी जे संक्षिप्त स्वरूपात तुकोबाचे चरित्र लिहिले आहे त्याच्यातील 10 भाग मी आत्तापर्यंत आपल्यासमोर सादर केले आहे. आता 11 भागामध्ये तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट हा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. तुकोबांचे वय 21 असताना छत्रपतींचा जन्म शके 1571 फाल्गुन महिन्यात झाला. राजांनी आपल्या वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. यानंतर 3 वर्षांनी म्हणजे 1571 तुकोबांचे वैकुंठ गमन झाले. तुकोबाचे प्रयाण झाले त्यावेळी राजांचे वय अवघे 20 वर्षाचे होते. शके 1568 ते 1571 या दरम्यान छत्रपतीच्या व तुकोबांच्या गाठीभेटी होत असत. या काळात तुकोबांची महाराजांनी अनेक कीर्तने ऐकली होती. या सगळ्या घटना घडण्याच्या अगोदर किंवा महाराजांच्या सानिध्यात शिवाजी महाराज येण्याच्या अगोदर तुकोबांसाठी दिवट्या, छत्री, घोडे आणि जड जवाहीर सेवकाबरोबर महाराजांनी तुकोबांकडे पाठवून दिले. तुकोबांनी त्याचा स्वीकार केला नाही. सोबत 4 अभंगाचे पत्र देऊन तो नजराणा शिवाजी राजांकडे परत पाठवला. ते देवास म्हणाले, नावडे जे चित्ता ते तू होशील पुरविता. नावडे चित्ता ते तू होशील पुरविता. दिवट्या, छत्री, घोडे ही काही मला फायद्यात पडणारी नाहीत किंवा यांच्यात मी पडणारा नव्हे. देवा, तू मला यात कशाला गुंतवतोस? तुकोबांच्या ह्या निरपक्षतेचे शिवाजी राजांना आश्चर्य वाटले व ते स्वतः तुकोबांच्या भेटीला वस्त्रे, भूषणे, अलंकार, मोहरा घेऊन सेवकास लोहगावला आले. ते राजद्रव्य पाहून तुकोबा म्हणाले, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गार. तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गार. तू का म्हणे धन आम्हा गो मासा समान. तू का म्हणे धन आम्हा गोमासा समान. तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गार. मुंगी आणि राव आम्हाला दोन्ही सारखेच आहेत. त्याप्रमाणे सोने आणि माती ही आम्हाला समानच वाटते. मुंगी आणि राव आम्हा समानची जीव. मुंगी आणि राव आम्हा समानची जीव. सोने आणि माती आम्हा समानची चित्ती. सोने आणि माती आम्हा समानची चित्ती. आम्ही या गोष्टीने सुखी होणार नाही तर आपण देवाचे नाव घ्या, श्रीहरीचे सेवक म्हणावा. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणावा हरीचे दास तुका म्हणे मझे आस. म्हणा हरीचे दास तुका म्हणे मझे आस. आता तेव्हा तुकोबांनी यानंतर शिवराय आपण होऊन तुकोबांच्या दर्शनासाठी लोहगावास गेले. अनेक वेळा गेले. तुकोबांच्या कीर्तनाचा त्यांना छंदच लागला होता.
तुकोबांचे कीर्तन ऐकून फार प्रसन्न त्यांची मुद्रा होत असे. त्यानंतर तुकोबांच्या कीर्तनाचा महाराजांना छंदच लागला. रात्री भोजन झाल्यावर घोड्याला टाच मारून महाराज देऊस किंवा लोहगावास कीर्तन ऐकण्यासाठी जात असत आणि आरती झाल्यावर परत पुणे येथील लाल महालामध्ये येत असत. एकदा तर असे घडले, छत्रपतींना तुकोबाचे कीर्तन ऐकून पूर्ण वैराग्य प्राप्त झाले. ते देहूमध्ये तुकोबांच्या संगतीमध्ये राहिले. त्यावेळी लाल महालातील त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांना शिवबा राजकारण सोडून साधू संगतीत साधूच होतात का राय, अशी त्यांना काळजी वाटली. त्या पुण्याहून देहूस गेल्या. महाराज तुकोबांचे कीर्तन ऐकत बसले होते. त्यावेळी जिजाबाई मातोश्री तुकोबांचे कीर्तन ऐकत बसल्या आणि तुकोबांनी महाराजांना क्षात्र धर्म व राजधर्म यांचे उत्कृष्ट प्रतिपादन करून शिवबास स्वकर्तव्य रूढ केले. आम्ही जगाला उपदेश करावा, आपण छात्र धर्म सांभाळावा, आपण छात्र धर्म सांभाळावा. आम्ही जगाला उपदेश करावा, आपण छात्र धर्म सांभाळावा. भांडण पडले असता सेवकांनी स्वामींच्या पुढे व्हावे. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, आपण छात्र धर्म सांभाळावा. गोळ्या बाण यांचा वर्षा होत असताना सैनिकांनी तो सहन करावा. आपले संरक्षण करून शत्रूला फसवावे आणि त्याचे सगळे हिरून घ्यावे. शत्रूला आपल्या मागे लागून देऊ नये. आपण स्वामीकरता जीवावर उदार असावे. असे ज्याचे सैनिक सेवक आहेत तोच त्रैलोकातील सामर्थ्यवान राजा होय. तुकोबांनी शिवाजी राजे यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला. राजे आणि सैनिक यांनी तुकोबांचा उपदेश चित्तात धरला, प्रत्यक्ष कृतीत उतरवला. तुकोबांच्या आशीर्वादाने ते सामर्थ्य संपन्न महाराज झाले. या पद्धतीने तुकोबांनी महाराजांना साक्षात्कार स्वरूप विवेचन दिले आणि महाराज स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मोठी प्रेरणा घेऊन महाराजांपासून निघाले. मित्रांनो, श्रीधर महाराजांनी जे लिहिले आहे ते मी आपल्यासमोर मांडलेले आहेत. तरी हा 11वा भाग तुकोबा आणि शिवछत्रपतींची भेट आपल्यासमोर संक्षिप्त स्वरूपात महाराजांनी मांडली आहे. तरी या 11व्या भागाला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. रामकृष्ण हरी. धन्य तुकोबा समर्थ समर्थ, त्यानं केला हा पुरुषार्थ, त्याने केला हा पुरुषार्थ, त्याने केला पुरुषार्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट द्विजा, तुका विठ्ठल नाही दूजा, तुका विठ्ठल नाही दूजा, तुका विठ्ठल नाही दूजा, तुका विठ्ठल नाही दूजा. धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. नमस्कार. रामकृष्ण.